नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. खूप मोठा किस्सा झालेला आहे आणि त्याच्यासाठी अविनाशला म्हटलं मी एकटी हा काही व्हिडिओ नाही करणार आहे, तू माझ्यासोबत होता, मी त्याच्यासोबत होते, त्यामुळं आपण दोघं मिळून हा जो किस्सा झालेला आहे तो सांगूयात. तर अगदी डिटेलमध्ये सगळा तुम्हाला किस्सा सांगणार आहे. कंटेनर आपला तुम्हाला माहितीये तिकडून निघाला आणि त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलं किमान 10 दिवस तरी लागतील पोहोचायला इकडे व्हॅनकोवरमध्ये. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कंटेनर 10 दिवसानंतर बरोबर इकडे आला आणि आम्हाला त्यांनी कळवलं की तुमचा कंटेनर आलेला आहे. तर त्याच्यानंतरचं तू सांग थोडंफार की काय काय तिथं अलाव होतं कंटेनरमध्ये, काय काय नाही. तर कंटेनरमध्ये पहिली तर गोष्ट अशी होती की जेव्हा तुम्ही कंटेनर पाठवणार आहे तेव्हा त्याच्याबरोबर फॉर्म भरायचे होते 186 आणि 186A. आणि त्याच्यामध्ये ए म्हणजे अनेक्शर आहे, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स लिहायचे होते की काय काय सामान आहे, कधी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, त्यांची लिस्ट आणि त्यांची किंमत. मग जर इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील तर त्यांचे सिरियल नंबर वगैरे पण मागितले होते त्यांनी सगळे. मग त्या गोष्टी सगळ्या आम्ही लिहिल्या त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यावर सही वगैरे करून ते सामानाबरोबर एक कॉपी पाठवायची होती, एक कॉपी आपल्याकडे ठेवायची होती. आणि मग जेव्हा ते इथं पोहोचल्यानंतर ते सगळा कंटेनर पहिल्यांदा जाणार जी आपली शिपिंग कंपनी आहे त्यांच्या वेअरहाऊसमध्ये. आणि मग आपण कॅनडा कस्टम्सकडे जायचं आणि त्यांच्याकडून ती लिस्ट अप्रूव्ह करून घ्यायची, सगळे त्यांचा स्टॅम्प घ्यायचा. तो स्टॅम्प वेअरहाऊस कंपनीला दिला की मग ते डिलिव्हरी इश्यू करणार, असं होतं. आणि आपला प्रॉब्लेम असा होता की आपलं जे इथलं घर आहे ते डाऊनटाऊन मध्ये रस्ते छोटे आहेत आणि त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही जर शुक्रवारी कंटेनर ड्रॉप केला तर आम्ही सोमवारी येऊन घेऊन जाणार. तो 29 फुटाचा कंटेनर चास्कामध्ये वेगळी गोष्ट होती, आपल्याच ड्रायवेवर लावला होता, पण इथं कसा लावणार तो, बाकीच्या लोकांना अडचण होणार. मग आम्ही ठरवलं की एक लोकल कंपनी हायर करूया आणि त्यांना घेऊन जाऊन मग तिथून त्या वेअरहाऊस मधून इथं आणायचं, लगेच सामान खाली करायचं आणि मग लोकल कंपनीचा छोटा कंटेनर असतो तो जाईल, असं ठरवलं. आता मेन विषय होता की सामान इथं पोहोचल्यानंतर कॅनडा कस्टम्सकडे जायचं आणि ते क्लिअर करून आणायचं. आणि आम्हाला त्यांनी एक लोकेशन दिलं होतं की या लोकेशनला जा. आम्ही ते लोकेशन मॅप मध्ये टाकलं. फोटो दाखवेल गौरी तुम्हाला. आम्ही टाकलं. हा तो मॅप होता आता जो तुम्ही बघताय. हा. आणि ते असं होतं की त्या ठिकाणी पोहोचायला जो रस्ता दाखवत होता युनायटेड स्टेट बॉर्डर क्रॉस करून, कारण बॉर्डर इथून अगदी जवळ आहे, अर्ध्याच तासावर बॉर्डर आहे. आणि असं डिस्टिंग्विश मार्किंग नव्हतं काही की इथून बॉर्डर सुरू होणार आहे, असा बोर्ड होता की इकडे युएस बॉर्डर आहे. पण आम्ही गेलो त्या रस्त्याने आणि असं टोल नाक्यासारख्या चेकपॉइंट सारखं होतं आणि ते म्हटलं की त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले आणि म्हटले की व्हॉट इज द इंटेन्शन टू एंटर दी युएस वगैरे. मी म्हटलं की नाही, माझं काही इंटेन्शन नाहीये, आम्हाला युएस मध्ये नाही, आम्हाला कॅनडा कस्टम्स मध्ये जायचं. म्हणते इट डझंट मॅटर, यू आर ऑलरेडी इन द युनायटेड स्टेट्स. मग आमचे डोळे चमकले, म्हटलं आता काहीतरी मोठा विषय होणार. मग त्यांनी पासपोर्ट घेतले आमच्या सगळ्यांचे आणि आम्हाला डिटेन केलं. मग आम्हाला चौकशी करायला त्या एका ऑफिसमध्ये बोलवलं सगळ्यांना, तिघांना पण. बिल्वो झोपला होता, तिथं बोलवलं आणि मग ते विचारायला लागले की तुम्ही युएस मध्ये काय एंटर केलं, तुमच्याकडे व्हॅलिड विजा आहे का. तर आमच्याकडे विजा तर नव्हता, पण नशिबाने असं होतं की आमचं लिगल स्टेटस युएस मधला अजून व्हॅलिड होतं त्या दिवसांपर्यंत. मग विजा नव्हता कसं काय, लीगल होतच ना. विजा स्टॅम्प नव्हता ना पासपोर्ट मध्ये, जो की तुमच्या म्हणजे थर्ड कंट्रीत किंवा भारतात जाऊन तुम्हाला स्टॅम्प करून यावं लागतं, तो नव्हता ना आपल्याकडं. आमच्याकडे लिगल स्टेटस होतं, त्यामुळे ते. आणि काय काय त्या दिवशी काय सुचलं होतं मला, मी पूर्ण डॉक्युमेंटची बॅग गाडीत टाकली होती, म्हटलं लागेल एखादं डॉक्युमेंट कस्टम्सला वगैरे लागू शकतं त्यामुळे. आणि आमच्याकडे पासपोर्ट होते, आमच्या इथलं वर्क परमिट होतं, इथला विजा होता, युएसचे सगळे जुने विजा होते, युएसचे सगळे जुने पिटिशन्स होते 6 वर्षापासूनचे. मग त्यांना ते सगळं दाखवलं. मग त्यांनी विचारलं की तू इथं कसं काय आला, पण मी त्यांना मग गुगल मॅप पण दाखवला. म्हटलं ह्याच्यामुळे असं सगळं मिसअंडरस्टँडिंग झालंय आणि असं डिस्टिंग्विश नाहीये कुठं की युनायटेड स्टेट्स. मॅपमध्ये तरी तसं कुठंच नव्हतं. आणि रस्त्यावरनं जाताना तर आम्हाला असं वाटलं नाही की हे या रस्त्याने गेल्यावर बॉर्डर क्रॉस होईल. आम्हाला असं वाटलं की एकतर फिजिकली बॉर्डर क्रॉस करायची आमची पहिलीच वेळ होती. आम्ही जेव्हा बॉर्डर क्रॉस केली ते सगळं आपण एअरपोर्टवरच गेलेलो आहे, त्यामुळे फिजिकल सुद्धा नाही. आणि आम्ही जेव्हा चाललो होतो ना तेव्हा पण नंतर आम्हाला ह्या गोष्टी रिअलाइज झाला की 2 रस्ते होते. या रस्त्यावर किलोमीटर पर आवरचे बोर्ड होते आणि या रस्त्यावर माइल्स पर आवरचे बोर्ड होते आणि मध्ये कसलंही फेन्सिंग नव्हतं, काही नव्हतं, एक खड्डा होता छोटासा. मग आम्हाला त्या ऑफिसरनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही परत अशी चूक करू नका. म्हटलं नाही, परत नाही करणार आम्ही. म्हटलं आता मला तुम्हाला कॅनडाला सोडावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग तो म्हटला त्या एका साईन जवळ या गाडी घेऊन. मग तिथं गेलो. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला रस्त्याच्या पलीकडे सोडलं आणि मग आम्ही कॅनडात आलो.
आता कॅनडात आल्यानंतर पुन्हा एक वेगळी स्टोरी सुरू, कारण आम्ही तसं बघितलं तर देश सोडला होता कॅनडा, आणि आम्ही पुन्हा एंट्री करणार म्हटल्यावर आमचं पुन्हा इमिग्रेशन होणार. मग यांनी त्या कॅनडाच्या ऑफिसरनी पहिलं तर तेच म्हटलं, तू गेलाच कसा असा. सांगितलं बाबा असं असं झालं, मी काय रोज येत नाही, मला माहित नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे. मग आमचे सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा चेक केले, हिला विचारलं की तू कधी आली आहे काय. आम्ही 3-4 दिवसापूर्वी आलो होतो असं सांगितलं आम्ही, की असं असं झालंय, त्याच्यामुळे आलो होतो कंटेनर घ्यायला आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे चूक झाली, पुन्हा असं मी करत नाही. म्हटलं ठीक आहे. त्याने एंट्री केली. मग त्या दिवशी का त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आपण जाऊन कस्टम्स केलं क्लिअर. त्याच दिवशी आय गेस, कारण कस्टम्स करायलाच आपण गेलो आणि हे त्या सगळं दिवशी गेलो. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की एक छोटासा डाव्या बाजूला वळायचं होतं. ते सगळे बोर्ड्स आहेत त्यांच्या आधी, जे की मॅपमध्ये नव्हतं. मॅपमध्ये असं गोल फिरून दाखवायला होतं. मग आम्ही ते डाव्या बाजूने वळून गेलो, तिथं सगळे डॉक्युमेंट्स दाखवले त्यांना आणि क्लिअर करून घेतलं. मग त्याच्यानंतर नाही, ते पण स्टोरी सांग ना, की काय काय क्लिअर करायला लागतं, म्हणजे काय करायला मग ते काय करतात, ते विचारतात की तुमचं इंटेन्शन काय आहे कॅनडात व्हिजिट करायचं, तुम्ही किती दिवस राहणार आहे, तुमच्याकडे वर्क परमिट कुठल्या टाईपचं स्टेटस आहे तुमचं, तुमच्याकडे PR आहे, सिटीजन आहे का, तुम्ही स्टुडंट विजावर आलाय, कशावर आलाय. मग ते सगळे डॉक्युमेंट्स बघतात आणि मग त्याच्यानंतर आपण जे फॉर्म भरलेले असतात ओरिजिनल, त्याच्यावर ते स्टॅम्प देतात की बाबा अप्रूव्ह केले, आम्ही अप्रूव्ह केले हे. मग तिथं ते विचारलं का त्यांनी की काय काय सामान आहे, किंवा जी लिस्ट होती ना, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारलं नाही. मग लिस्ट घेतली आणि मग ती लिस्टची एक कॉपी मग आपल्याला वेअरहाऊसला पाठवावी लागते. शिपिंग कंपनी जी EU-पॅक आमची होती त्यांना पाठवलं की मग ते थोडक्यात रिलीज करतात. मग आपण डिलिव्हरी शेड्यूल करायची आपली आणि मग घेऊन यायचं सामान, असं असतं. मग आम्ही त्याच विकेंडला एक इथली लोकल कंपनी बघितली, तर आमचा प्रॉपर्टी मॅनेजर आहे टेकी, त्यांनी मदत केली आम्हाला. मग त्या कंपनी बरोबर मी पण काम केलं आणि मग आम्ही त्या दिवशी सगळं सामान इथं आणलं. मग इथं माझा एक मित्र आला होता, मी सगळं सामान वर चढवलं सगळ्यांच्या त्या मदतीने आणि मग हळूहळू लावायचं चालू आहे आता सामान. असा हा सगळा डेंजर किस्सा होता. पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्हाला सांगते, आपण सर्वसामान्य माणसं असतो, आपल्याला पोलीस म्हणलं कीच भीती वाटते. एकतर आपण कोणाच्या अध्यात्नामध्यात, आपण काही इंटेन्शनली कुठले गुन्हे करायला जात नाही किंवा काय संबंधच नसतो ना आपल्या तसल्या गोष्टींशी, आणि अचानक असं काहीतरी होतं. त्यावेळी पहिला तर भीती वाटते, जी की आम्हाला सुद्धा वाटली. त्यात तुम्हाला माहिती आहे, ते US पोलीस ऑफिसर म्हणजे असे ताडमाड एकदम काळ्या कपड्यांमध्ये, बघूनच त्यांच्याकडे घाबरायला हवं असे ते पोलीस ऑफिसर. त्यांचं इंटेन्शन असं घाबरायचं नव्हतं. त्यांचं काम आहे. त्यांचं इंटेन्शन नसलं तरी आम्ही त्यांच्यासाठी कोण आहे, जे इथून पळून जायचा प्रयत्न करतात, कायदा मोडण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांना जायचं असतं कॅनडातून US ला, आणि अशा केसेस होतात की अशी माणसं बेकायदेशीरपणे जातात. आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यापैकीच एक झालो ना, जरी आमचं इंटेन्शन नसलं आणि काही नसलं तरी. त्यामुळं रोज असे कितीतरी त्यांना प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल. त्यामुळं आम्हाला घाबरवण्याचं त्यांचं इंटेन्शन नसलं तरी सुद्धा ते त्यांची ड्युटी करत होते. त्यांचं काम होतं की चौकशी करणं, ही माणसं नक्की कशासाठी आली आहेत, काय आली आहेत, याचं व्यवस्थित पडताळणी करणं. 100 प्रश्न विचारले त्यांनी, आणि मग एकाही प्रश्नात आपण चुकीचं उत्तर दिलं तर आपण सापडणार, जरी आपण चूक केलेली नसली तरी सुद्धा. पण असं होतं की तेच होतं की आपण काही चुकीचं म्हणजे इंटेन्शनली केलं नव्हतं आणि आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही घेतल्यामुळं ना, आम्ही खरं तर त्या दिवशी वाचलो म्हणायला हरकत नाही. जर डॉक्युमेंट्स नसते ना, तर मग खूप अवघड झालं असतं. दुसरी गोष्ट अजून एक मला शेवट असं झालं असतं की त्यातनं पण म्हणजे त्यांनी सोडलंच असतं आपल्याला, पण मग त्याच्यासाठी आम्हाला मग डॉक्युमेंट्स कोणाला तरी सांगावं लागलं असतं की डॉक्युमेंट्स घेऊन ये, किंवा सगळ्या सॉफ्ट कॉपी दाखवायला लागल्या असतं. बरोबर. आणि सगळ्यात भीती ही पण वाटत होती आम्हाला की हे सगळं कुठं पेपरवर यायला नको, रेकॉर्डवर कुठं सुद्धा हे यायला नको, कारण काय इंटेन्शनली केलेली ही चूक नाहीये किंवा काय नाहीये. पण ते लकीली नाही आलं कुठे सुद्धा पेपरवर. त्यांनी जस्ट सांगितलं की आता मॅप व्यवस्थित बघत जा, इथं असे घोळ होतात, खूप जणांचे होतात. कारण अगदी एक म्हणजे कळत पण नाही की आपण US मध्ये की कॅनडामध्ये, अशी ती बॉर्डर असल्यामुळं. देश बदलतो म्हणजे जिओग्राफी अशी काही एकदम बदलत नाही ना, की इकडं लाल रंगाची माती आणि तिकडे पांढऱ्या रंगाची माती, एकच जमीन असल्यामुळं, आणि मध्ये बर काही कुंपण नाही, काय नाही, असं असल्यामुळं काही खूप जणांचं होतं. नंतर मला कळालं, म्हणजे आम्हाला मित्र सांगत होते की अरे बऱ्याच जणांचं होतं असं, पण ज्यांचे डॉक्युमेंट नसतात त्यांना बराच प्रॉब्लेम येतो. मग आता आम्ही ठरवलंय
त्या भागात जायचंच नाही. हे फक्त आपल्याला कंटेनर क्लिअर करायचा होता म्हणून गेलो. पण आणि मग हा. बोल 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 तू बोल. आणि आता जेव्हा आम्ही स्टोअर बघतो ना कुठले हा. कोल्स वगैरे कपड्याचे मोठे मोठे US मधले स्टोअर्स होते जे की इकडं नाहीयेत. मग एकदा मी असं सर्च करता करता केलं कोल्स आणि हिला म्हटलं अरे कोल्स आहे इथं, आपण जाऊया का कपडे घ्यायचे. ती म्हटली थांब ते US मध्ये पुन्हा तोच घरापासून 27 मिनिटांवर दाखवतंय पण ते इथं नाहीये, ते US मध्ये. तर हे असं आता बघायला लागतंय की आसपास कुठेही जायचं तर ते नक्की कुठे आहे, कॅनडातच आहे ना, हे आवर्जून बघावं लागतंय. हे असे अनुभव असतात आणि ते आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. ते मॅपचं पण प्रोफाईल त्यावेळी USच होतं, सगळे युनिट्स पण तेच होते, माइल्स वगैरे. हा. त्यामुळे पण ते तिकडचीच ठिकाणं जास्त दाखवायचं. एखाद्या नवीन ठिकाणी जायचं म्हटल्यावर हे अशा प्रकारचे अनुभव येणं साहजिक आहे आणि ते यायला पण पाहिजेत, हो. त्याच्यामुळे कळतं. अजून एका गोष्टीमुळे हे सगळी प्रोसेस थोडीशी सोपी आम्हाला कशामुळे वाटतेय माहितीये, एकंदरीतच मुव्हिंगची, की आम्ही खूप वेळा फिरलोय, खूपदा ते एअरबीएनबी बुक केलंय, हा. खूपदा कार्स बुक केलेल्या आहेत, खूप माणसांशी बोललेलो आहे. त्यामुळं खूप असं काहीतरी दडपण येतं बाहेर जाताना, किंवा आता हे बँकेचं काम करताना आता कसं होणार असं टेन्शन नाहीये. नाही. हे फिरण्याचा ना हा खूप फायदा झालेला आहे असं मला वाटतं, की एक्सपोजर तेवढं आधी मिळालं असल्यामुळं आता असं वाटतं जगातल्या कुठल्या पण देशात जायला लागलं तरी चालेल. थोड्याफार फरकानं सगळीकडं एकसारख्याच गोष्टी असतात. आणि हे तर US आणि कॅनडा थोडं एकसारखेच स्टँडर्ड्स आहेत सगळे. बऱ्यापैकी गाडी सिमिलरच आहे. भाड्यानं घ्यायचं, घर हा. भाड्यानं घ्यायचं, या प्रोसेस बऱ्यापैकी सिमिलर असल्यामुळे आम्हाला एवढं तर काही असं त्रास झाला वगैरे नाही. तुम्हाला फिजिकली होतो त्रास, Of ऑफकोर्स. course, तुम्ही तुमच्या वेळा थकवतात बदलतात गोष्टी. आणि काम एवढं करता, त्यामुळं तो त्रास नक्कीच होतो. पण मेंटली आम्हाला डिप्रेस झालंय वगैरे किंवा असं टेन्शन आलंय की tension आता खूप कसं आलं. होणार, नाही झालं हे. कारण आधी हे सगळं फिरण्यामुळे जे एक्सपोजर मिळालेलं होतं, अनुभव मिळाले होते, त्यामुळे या गोष्टी खरं तर खूप सोप्या वाटल्या. तर या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये असाही एक आलेला अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता, त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ केला. आणि याला घेऊन तो मला तुमच्याशी शेअर करायचा कारण होता, मी कारण चूक केली होती. तो कार चालवत होता. पहिली गोष्ट तर कळलंच नाही आम्हाला, US बॉर्डर फक्त लिहिले, पण इथून लगेच बोर्ड लिहिलंय तिथूनच सुरू होतीये काय ते कळलंच नाही ना. बाण बिण दाखवतील, पुढे गेल्यावर आहे म्हणतील, काय विषयच नाही. तर आता इथून पुढे आम्ही सतर्क झालेलो आहे. पहिल्यांदा मॅप लावून बघतो की आपल्याला कुठेही फिरायला बिरायला जायचं किंवा कुठेही जायचं असलं दुकानात वगैरे, हे दुकान कुठे आहे, नक्की कॅनडातच आहे ना, खात्री केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. ठीक आहे, चला आता हळूहळू सगळं सामान लावून आपलं घर सेट होईल. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज. बाय बाय.